नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्यावरण संरक्षण पद्धती या 4थ्या क्रमांकाच्या प्रकरणामध्ये हरित लेखा परीक्षण म्हणजेच ग्रीन ऑडिट विषयी माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शाश्वततेच्या संकल्पनेत पर्यावरणीय, सामाजिक, आर्थिक आणि संस्थात्मक परिणामांचा विचार होतो. कारण मानवी कल्याणामध्ये माणसाचे राहणीमान, आरोग्य, शिक्षण, समाधानकारक रोजगाराच्या संधी, सामाजिक जीवन, राजकीय अभिव्यक्ती, सुरक्षित पर्यावरण व असुरक्षिततेपासून मुक्ती या सर्व बाबींचा अंतर्भाव होत असतो. कारण शाश्वततेचा एक पैलू या नात्याने मानवी कल्याण याचा अर्थ सर्वांचे कल्याण होय. यात समानता व न्याय या दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत. परंतु विविध देश किंवा प्रदेश यांच्यात मानवी कल्याणाची तुलना करण्याच्या दृष्टीने संमिश्र निर्देशांक म्हणून सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पन्न यालाच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन किंवा प्रोडक्ट म्हणजेच GDP असं म्हणतात आणि मानव विकास निर्देशांक म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स की यालाच HDI म्हणतात याचा सर्वसाधारणपणे उपयोग केला जात असतो. पण या मानवी कल्याणाचा मापदंड म्हणून GDPच्या काही मर्यादा आहेत. कारण यात इतर कल्याणकारी बाबी किंवा पर्यावरणीय शाश्वततेचा अंतर्भाव नसतो. म्हणूनच मानवी कल्याण हे सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून असते याचा देखील विचार या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. कारण पर्यावरणाचा दर्जा व नैसर्गिक संसाधने यांचा दर्जा या बाबींवर व्यापारी उत्पादन अवलंबून असताना देखील पारंपरिक अर्थशास्त्रीय मांडणीमध्ये याचा विचार होत नाही. परिणामी पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि परिस्थितिकीय अर्थशास्त्र या नवीन विकसित होत असलेल्या ज्ञानशाखांमध्ये वरील दोन्ही बाबी मूलभूत आहेत. म्हणूनच पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञांच्या मते नैसर्गिक प्रक्रिया आणि नैसर्गिक संसाधने यांची सद्यस्थिती याचा समावेश आर्थिक ताळेबंदीमध्ये करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे पर्यावरणापासून शाश्वत पद्धती फायदे घेण्यासाठी आपल्याला उत्पादनांच्या प्रक्रिया व वापरांच्या पद्धतीमध्ये बदल करावे लागतील. कारण की सरतेशेवटी विकासाच्या आपल्या संकल्पनेत मानवी कल्याण आणि पर्यावरणाची शाश्वतता या दोघांचाही समावेश करणे आवश्यक आहे. कारण हरित लेखा परीक्षण ही एक अनोखी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे आपण काय करणार आहे, शाश्वत विकास साधणार आहोत. कारण आत्ताचे जे झालेले जलद शहरीकरण आहे त्याच्यामुळे झालेला जो आर्थिक विकास आहे त्याच्यामुळे पर्यावरणाला खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागत असते. मग त्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी पर्यावरण लेखापरीक्षण प्रणाली अवलंबणे गरजेचे आहे की ज्यामुळे शाश्वत विकास पण होईल आणि निसर्गाचे संवर्धन देखील होईल. त्यामुळे ही जी हरित लेखा परीक्षणासारखी जी अनोखी प्रक्रिया आहे की जे संस्थांमध्ये किंवा कार्यरत उद्योगांमध्ये उपलब्ध संसाधनांचा म्हणजे ऊर्जा, पाणी, जागा, हवेची गुणवत्ता या सर्वांची गुणवत्ता जाणून घेणे या ठिकाणी आवश्यक समजले जाते. कारण विविध आस्थापनांच्या पर्यावरणीय विविध घटकांची पद्धतशीर ओळख, प्रमाणीकरण, नोंद, अहवाल आणि विश्लेषण करण्याची प्रक्रिया आहे ती हरित लेखा परीक्षणामार्फत केली जाते. कारण याचा मूळ उद्देशच आहे की स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणास धोका निर्माण होत तर नाही ना आपल्या काही उद्योगधंद्यांमुळे किंवा आपल्या संस्थांमुळे याचे परीक्षण करण्याच्या हेतूने ही पद्धत विकसित झालेली आहे की जी 1970 सालापासून अस्तित्वात आलेली आहे. मग ही संस्था सर्वात जास्त ऊर्जा कोणत्या ठिकाणी वापरली जाते किंवा पाण्याचा अतिरेकी वापर कोणत्या ठिकाणी केला जातो, त्याचबरोबर इतर जी नैसर्गिक संसाधने आहेत ती आणखीन कोठे वापरली जातात हे सर्व काही हरित लेखा परीक्षणाद्वारे संस्था करत असते किंवा त्यांना ते समजत असते. त्यानुसार संस्था ठरवत असते की कोणते बदल कोणत्या ठिकाणी करणे गरजेचे आहे किंवा संवर्धन कसे करायचे याचा विचार संस्था या हरित लेखा परीक्षणाद्वारे करू शकते. कारण हरित लेखा परीक्षणाचे मुख्य उद्दिष्टच म्हणजे संस्थेच्या आणि आसपासच्या पर्यावरणाची स्थिती सुधारणे. म्हणजे जो काही संस्थेचा विकास होणार आहे तो सर्व काही पर्यावरणपूरक असा होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करून मानवी आरोग्यास असणारे धोके कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. कारण यामध्ये संस्थेद्वारे पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या कार्यपद्धतीचे विश्लेषण केले जाते. मग या हरित लेखा परीक्षणाचे कोणकोणते घटक आहेत याविषयी आपण जाणून घेऊया. तर हरित लेखा परीक्षणाचे एकूण 4 घटक आहेत. त्यामधील पहिलं आहे कचरा लेखा परीक्षण, 2 नंबरचं आहे जल लेखा परीक्षण, 3ऱ्या क्रमांकावरती आहे ऊर्जा लेखा परीक्षण आणि 4थ्या क्रमांकावर आहे परिस्थितिकीय लेखा परीक्षण. यामधील प्रथम क्रमांकावरती असलेले कचरा लेखा परीक्षण याविषयी आपण जाणून घेऊयात. तर
उद्योगधंदे, व्यवसायांमध्ये किंवा आस्थापना कार्यालयांमध्ये, संस्थांमध्ये कचरा लेखापरीक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कचऱ्याचे प्रकार आणि प्रमाण निश्चित करण्यासाठी हरित लेखापरीक्षणामध्ये कचरा लेखापरीक्षणाचा वापर केला जाऊ शकतो. मग याचा फायदा काय आहे? तर यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी करणे किंवा पुनर्चक्रीकरण इत्यादी प्रकल्प राबवण्यास मदत होते. यामध्ये कचरा वर्गीकरण, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण व कंपोस्ट करून कचरा निर्मिती कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. कारण आजकालच्या आपल्या नवीन संस्कृतीमध्ये वापरा आणि फेका ही संस्कृती उदयास आलेली आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे की जागा कमी आणि कचरा जास्त असे स्वरूप धारण होऊ लागलेले आहे. मग ते कमी करण्यासाठी कचरा लेखापरीक्षण आपणास मदत करते. कारण कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याची यंत्रणा ही जी आहे ती कचरा लेखापरीक्षणामध्ये तपासून काय वाया जाते हे तपासून आणि शून्य कचरा परिसर कसे तयार करायचे हे समजावण्यास मदत होते की कचरा निर्मितीमागे कोणती कारणे आहेत, मग कोणत्या ठिकाणी कचरा वाया जातो. मग ह्या सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी जर शून्य कचरा ही जर संकल्पना राबवली तर त्याच्यापासून कोणते फायदे होतील हे सर्व काही आपल्याला कचरा लेखापरीक्षणामधून समजते. यानंतरचा पुढील घटक आहे तो म्हणजे जललेखापरीक्षण. तर हे जललेखापरीक्षण जे आहे ते पाणी वापराच्या, सांडपाणी शुद्धीकरणाच्या सुविधा यांचे मूल्यांकन करते. कारण उद्योगधंदा, व्यवसायांमध्ये किंवा संस्थांमध्ये पाण्याची गरज ही अत्यंत महत्त्वाची गरज बनलेली आहे. पण पाण्याचा जेव्हा वापर होतो तेव्हा तो कशा पद्धतीनं होतो, मग त्याच्यामध्ये पुन्हा सांडपाणी कशा पद्धतीनं तयार होते, त्याची विल्हेवाट कशा पद्धतीनं लावली जाते, या सर्व गोष्टींचं मूल्यांकन जललेखापरीक्षण करत असते. कारण हे पाण्याची एकूण आवश्यकता प्राप्त केलेल्या व पुनर्वापर केलेल्या पाण्याचे प्रमाण मोजते आणि त्यानुसार पाण्याची मागणी व पुरवठा संतुलित करणे, साठवण करणे व टंचाईच्या वेळी त्यांचा उपयोग करणे हे जललेखापरीक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असते. की आपण जसं एखाद्या पेपरचा अभ्यास करत असतो त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या आपण आवर्जून पाहत असतो त्याच्यामध्ये. तसंच हे जललेखापरीक्षणाचे उद्दिष्ट आहे की ज्याच्यामध्ये पाण्याचा वापर सर्वात जास्त कुठे केला जातो, तो कोणत्या पद्धतीनं आपल्याला कमी करता येईल, मग त्याच्यासाठी पाण्याचं प्रमाण मोजणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं पाणी साठवण्याच्या सोयी आणि टंचाईच्या वेळी आपण त्याचा कसा वापर करू शकतो हे सुद्धा जललेखापरीक्षण ठरवत असते. यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे ऊर्जा लेखापरीक्षण. की आजकाल ऊर्जेशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जेचं एक स्थान जे आहे ते अनन्यसाधारण असं आहे. तर हे ऊर्जा संवर्धन, त्याचा वापर आणि संबंधित प्रदूषण कमी करण्यासाठीची पद्धतीचे मूल्यांकन हे ऊर्जा लेखापरीक्षण करत असते. कारण हे ऊर्जा वापरण्याच्या पद्धतीवर लक्ष केंद्रित करून ऊर्जा संवर्धनाची तंत्रे सुचवण्यास मदत करत असते. त्यामुळे ऊर्जा लेखापरीक्षण हे संस्था पातळीवरती अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ऊर्जेचा अनावश्यक वापर टाळण्याच्या दृष्टीने ऊर्जा वापरण्याच्या पद्धतीमध्ये वैयक्तिक वर्तणूक बदल घडवून आणणे फार महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ वापरा व फेका ही प्रवृत्ती सोडणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि वस्तू अधिक टिकवण्यासाठी तिला योग्य पद्धतीने हाताळणे देखील खूप महत्त्वाचे आहे. कारण या सर्व प्रकारांमुळेच आपण काय करणार आहोत, ऊर्जा वापराच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणणार आहोत. यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे परिस्थितिकीय लेखापरीक्षण. तर हे संस्थेचे हरित क्षेत्र मोजण्यासाठी, जैवविविधता ओळखण्यासाठी आणि पर्यावरणाशी असलेले संबंध समजून घेण्यासाठी संस्थेच्या जमिनीच्या वापरावरती लक्ष केंद्रित करत असते आणि हे संस्थेच्या हरित भागाची टक्केवारी मोजते. त्याचबरोबर हरित क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. कारण उद्योगधंद्यामध्ये हरित क्षेत्राची भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण ते वायू प्रदूषण कमी करते आणि जैवविविधतेस मदत करते. की त्याचबरोबर हे कीटकनाशके आणि पर्यावरणास सुरक्षित पर्यायांचा वापर करून पर्यावरणाची देखभाल करण्यासाठी संस्था किती पुढाकार घेते हे त्यावरून समजत असते. म्हणजे परिस्थितिकीय लेखापरीक्षणामध्ये जो इमारतीच्या आसपासचा किंवा संस्थांच्या आसपासचा जो परिसर आहे त्याच्यामधील जैवविविधता मोजून, त्याचबरोबर त्यातलं हरित क्षेत्र जे आहे ते मोजून त्याद्वारे तिथली जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात ठेवण्याचा म्हणजे पर्यावरणपूरक ठेवण्याचा प्रयत्न करत असते. मग या हरित लेखापरीक्षणाचे फायदे कोणते आहेत याविषयी आपण जाणून घेऊया. तर हरित लेखापरीक्षण हे संस्थेला पर्यावरणासंबंधी अधिक चांगले कार्य करण्यासाठी सक्षम करत असते. कारण त्रुटी कोणत्या आहेत हे लेखापरीक्षणाद्वारे
कळलेल्या असते, मग त्या कमी करण्यासाठी हरित लेखापरीक्षण प्रवृत्त करत असते. त्याचबरोबर हे संस्थेच्या संसाधनांची यादी तयार करण्यास मदत करत असते, की कोणकोणती नैसर्गिक संसाधने आपण आपल्या संस्थेमध्ये वापरतोय हे कळल्यामुळे त्याची एक यादी निश्चित स्वरूपाची तयार केली जात असते. त्याचबरोबर पर्यावरणाचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचे स्वतःचे मार्ग चांगल्या प्रकारे शोधण्यासाठी हरित लेखापरीक्षण मदत करीत असते. त्याचबरोबर एखाद्या संस्थेला पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव आहे हे हरित लेखापरीक्षणाच्या अभिप्रायाद्वारे सूचित होते, की कोणत्याही संस्थेचे जेव्हा ग्रीन ऑडिट होत असते त्यावेळेस आपल्यामुळे निसर्गाला कोणती हानी पोचत आहे हे त्याद्वारे समजत असते. त्याचबरोबर संसाधनांच्या कार्यक्षम वापराद्वारे पर्यावरणास अनुकूल पद्धतीचा प्रसार करते, की हे सर्व काही फायदे जे आहेत ते हरित लेखापरीक्षणामुळे आपणाला झालेले दिसून येतात. तर अशा प्रकारे आज आपण हरित लेखापरीक्षण म्हणजेच ग्रीन ऑडिट याविषयी माहिती पाहिलेली आहे. त्याचबरोबर हरित लेखापरीक्षणामध्ये समाविष्ट असलेल्या घटकांची देखील माहिती पाहिलेली आहे. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ऊर्जा लेखापरीक्षण पद्धत याविषयीची माहिती आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.